आपले जे गुड एअर डेज आहेत, म्हणजे चांगल्या हवेचे जे दिवस आहेत, ते मागच्या 3 वर्षात बऱ्यापैकी कमी झालेले आहेत. पण त्यात पण जर आपण मॉनिटर्स बघायला गेले 11 पैकी, तर कात्रजमध्ये, हडपसरमध्ये आणि शिवाजीनगर हे मागच्या वर्षभरात तिथे बऱ्यापैकी एअर क्वालिटी, म्हणजे तिथले नंबर्स बऱ्यापैकी खराब होते. बट इन जनरल जिथे कन्स्ट्रक्शन जास्त आहे, जिथे गाड्या जास्त आहे, जिथे जाळण्याचे प्रकार जास्त होतात, तिथे प्रदूषण थोडं जास्त नक्कीच आढळतं. चा इश्यू एवढाच आहे की त्याला सायलेंट किलर असं म्हणतात, की आज मी खराब हवेत आहे आणि उद्या मला काही झालं असं होत नसल्यामुळे लोकांना त्याचं सिरियसनेस जाणवत नाही. जे स्मशानभूमींच्या आजूबाजूला राहतात, वैकुंठच्या आजूबाजूला राहणारी जी लोक आहेत, तिथे लाकूड वापरून जे बर्निंग करतात, त्या लोकांवरती त्याचा परिणाम कैक पटीने जास्त होतो, जरी त्याचा शेअर एवढूसा असला तरी. राजकीय पक्षांनी किंवा तुम्ही संस्थेचं मगाशी म्हटलं की जाहीरनाम्यामध्ये हा विषय आणावा, यासाठी काय केलं पाहिजे किंवा काय असं तुम्ही सांगा तरी, किंवा तुम्ही संस्थेवर तुमचा एक जाहीरनामा आहे, खरंच राजकारणी सजग आहेत का? नाही. आय थिंक तसा ओव्हरऑल उपाय एकच आहे की गाड्यांची संख्या कमी व्हायला पाहिजे. त्याला असे म्हणजे काय सिग्नल आपल्याला लागणारच आहे. ते सिग्नल फ्री रस्ते बिस्ते म्हणजे अगदीच विचार पण करू नये अशा गोष्टी आहेत. पण गाड्यांची संख्या कमी होणं हाच एक त्याला पर्याय आहे. रिक्षाचालक, कचरावेचक, दुकान म्हणजे पथारीवाले आणि ट्रॅफिक पोलीस यांचा आम्ही परसेप्शन सर्वे केला होता, जाणून घ्यायला की त्यांना काय वाटतं प्रदूषणामुळे त्यांच्यावरती काय परिणाम होतोय. मोस्ट ऑफ देम त्यांनी फक्त सांगितलं की श्वसनाचा आहे, ॲलर्जी, डोळ्यांना त्रास, एवढंच. तर ते काय, मग तो किती छोटा कण असतो, मग तो एवढा छोटा असतो की तो फक्त आपल्या फुफ्फुसांमध्ये नाही तर ब्लड स्ट्रीम मध्ये जातो. सो इव्हन ब्रेन डिसऑर्डर्स, अल्झायमर्स, ह्या एन्झायटी, ह्या सगळ्या मेंटल डिसऑर्डर्स देखील वायू प्रदूषणामुळे वाढत आहेत. नमस्कार. लोकसंवादच्या आजच्या पुण्यावृत्तीच्या दुसऱ्या भागामध्ये पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपल्याकडे परिसर संस्थेच्या वरिष्ठ समन्वयक श्वेता वर्णेकर या उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडनं आपण पुण्यातलं जे हवा प्रदूषण आहे ते कशा पद्धतीने वाढतं आहे, त्याची कारणं काय आहेत, त्याच्यावर उपाय काय करू शकता येतात किंवा काय करू शकता येत नाहीतही, एवढं हाताबाहेर गेलंय का हेही जाणून घेणार आहोत. आणि मुळात आजचा विषय हा किंवा यापूर्वीचेही विषय आणि यानंतरही आम्ही जे विषय करणार आहोत त्यामध्ये महापालिका निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर हे सगळे नागरी प्रश्न यावेत, नागरी प्रश्नांवरच ही निवडणूक लढली जावी असा हा सगळा लोकसंवाद करण्याचा हेतू आहे. आणि त्या दृष्टीनेच आजच्याही विषयाचं प्रयोजन आहे. मी श्वेता वर्णेकर यांना विनंती करतो की त्यांनी आधी विषय आपल्यासमोर मांडावा, एक छोटंसं ब्रीफ त्या आपल्याला देतील आणि नंतर आम्ही सगळे प्रश्न विचारू. नमस्कार. तर पुण्यातल्या वायू प्रदूषणाविषयी आज आपण इथे बोलायला जमलोय आणि थोडंफार भारतामधलं वायू प्रदूषण आणि त्यातला जो काही डिस्कशन आहे, नॅरेटिव्ह आहे, हे थोडं दिल्ली वरून सरकत ते आता सगळ्या शहरांमध्ये येत जात आहे. आणि पुण्याची परिस्थिती पण तशी फार काही बरी आहे, किंवा पुण्याचं जे एक नाव आहे की हिल स्टेशन किंवा सिनियर सिटीजनसाठी एक चांगली जागा, ते हळूहळू कुठेतरी आपलं प्रत्येक वेगळ्या सिव्हिक इश्यूजच्या अंगाने कमीच होत जात आहे. त्यामुळे शहराची जी एक आपण लिव्हेबिलिटी म्हणतो किंवा एक राहण्याची योग्यता किंवा क्वालिटी ऑफ लाईफ म्हणतो, ती एकंदरीत कमी होत चालली आहे. आणि वायू प्रदूषण हा त्यातला एक मोठा भाग आहे. आकडेवारी बघायला गेलं प्रदूषणाची, तर पुणे हे जे 132 भारतातली शहरं आहेत ज्याला नॉन अटेनमेंट शहरं म्हणतात, एनकॅपच्या अंतर्गत, एनकॅप इज नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम, त्याच्यात 132 जी शहरं आहेत भारतातली ज्याच्यात प्रदूषण खूप जास्त आहे, त्याच्यात पुण्याचं नाव आहे. त्यामुळे असा कोणाचाच समज नसावा आणि नसेलही आता की प्रदूषण पुण्यात नाहीये किंवा कमी आहे किंवा दिल्लीपेक्षा आपण बरे आहोत, अशा संकल्पना आय थिंक आता बऱ्यापैकी गेलेल्याच आहेत. प्रदूषणासाठी पुणे शहर काय करत आहे, पालिका काय करत आहे, पॉलिटिशियन्स म्हणजे राज्यकर्ते काय करत आहेत, ह्या वेगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच्यावरती आपण बोलूयात. पण एक महत्त्वाचं सांगायचं की प्रदूषण कमी करायचं
वायू प्रदूषण हा खूप असा लेयर्ड विषय आहे, त्याच्यात खूप लेयर्स आहेत आणि तो कुठल्या एका कारणाने होत नाही आणि त्यामुळेच ते कमी करणं हेही वेगळ्या वेगळ्या स्रोतातून केलं पाहिजे, जे थोडंसं होताना आपल्याला आपल्या शहरांमध्ये दिसत नाही. म्हणजे वायू प्रदूषण कमी करायचं झालं म्हणजे त्याच्यात ट्रान्सपोर्ट आलं, वाहतूक आली, कन्स्ट्रक्शन आलं, कचरा जाळणं हा अजूनही आपल्याकडे खूप मोठा प्रकार आहे, तो आला, स्मशानभूमी आली. त्यामुळे खूप छोट्या छोट्या भागांचा त्याच्यात ॲक्च्युली सहभाग असल्यामुळे तो थोडा किचकट विषय आहे आणि तो कसा हाताळायचा हे आपण थोडंसं आजच्या प्रश्नांमधून आय थिंक आपण थोडंफार बोलू शकतो की काय करत आहोत, काय करायला पाहिजे अशा आशयाचं. सध्या पुण्याच्या हवेची गुणवत्ता तुम्हाला लास्ट 10 इयर्स मध्ये काय नेमके बदल झाले थोडंसं म्हणता येईल? सो पुण्याची म्हणजे कुठल्याही शहराची जर हवेची गुणवत्ता बघायची असेल तर एक कशी बघायची, मेन तो भाग समजणं पण गरजेचं आहे की पोल्युशन आपण कसं काय मोजतो. आता जनरली AQI म्हणजे वायू गुणवत्ता निर्देशांक लोकांना माहिती असेल. तो नंबर एक सिंपल नंबर आहे जेणेकरून तुमच्या आमच्यासारख्या म्हणजे जर्नलिस्ट नाही पण सामान्य लोकांना माहिती पडू शकेल की प्रदूषण वाईट किती आहे, कसं आहे आणि कशामुळे आहे. पण प्रदूषण थोडं बारकाईने समजायचं असेल तर हे समजायला लागेल की आपल्याला एक बऱ्यापैकी म्हणजे 7-8-10 प्रदूषकांची एकत्र माहिती घेऊन त्याच्यातनं मग हा निर्देशांक बाहेर येतो. आणि हे जे नंबर्स असतात हे कसे आपण मोजतो तर हे मॉनिटर्स असतात, काही कंटिन्युअस एअर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशन्स असतात जे पुण्याकडे 13 आहेत. 11 आपले CPCBचे आहेत, CPCB IITM आणि 3 MPCBचे आहेत. त्यातनं आपल्याला हे निर्देशांक मिळतात आणि तो जो डेटा आपण अॅनलाइज करायला गेलो तर मागच्या 10 वर्षातलं पण साधारण ट्रेंड कदाचित असाच असेल, पण मागच्या 3-4 वर्षांचं आम्ही नक्कीच बघितलं होतं आणि त्याच्यात आम्हाला थोडंसं असं दिसून आलं की आता हवेची गुणवत्ता बघायचे पण ते जे निर्देशांक असतात की 0 ते 50 म्हणजे चांगलं आहे, 50 ते 100 हे जे दिवस असतात म्हणजे गुड एअर डेज असतात, बॅड एअर डेज असतात, एक्स्ट्रीमली पुअर एअर डेज असतात, तर ते थोडंसं अॅनलाइज करताना आम्हाला आढळलं की आपले जे गुड एअर डेज आहेत म्हणजे चांगल्या हवेचे जे दिवस आहेत ते मागच्या 3 वर्षात बऱ्यापैकी कमी झालेले आहेत आणि मग आपण मॉडरेटकडे ते दिवस आपले सपाटत आहेत. व्हेरी पुअर आपल्याकडे अजूनही नसतं, विच इज अ गुड थिंग, चांगली गोष्ट आहे. पण ते करायला किंवा ते व्हायला फार वेळ लागेल. आपण जर काहीच केलं नाही आणि आता जैसे ते गोष्टी चालू राहिल्या तर ते व्हायलाही फार वेळ लागणार नाही. सो एक असं दिसतं की वायू प्रदूषण म्हणजे सिव्हिअर होत चाललेलं आहे आणि जेवढे दिवस आपण खराब हवेमध्ये राहतोय ते वाढत चालले. सो नक्कीच मागच्या 10 वर्षांचा ट्रेंड तसं दाखवतो. तुम्ही जो सर्वे केला आताच केलाय ते स्वारगेट ते काय मंडळ मध्ये असलेला, पण त्याच्यानंतर त्याच्या आधी तुमच्या संस्थेचं अनेक वर्ष काम चाललंय, तर तुम्ही काय सांगाल की पुण्याचं कोणता भाग हा जास्त प्रदूषित व्हायला लागलाय वायू प्रदूषणाने आणि कशामुळे, त्यातल्या काय नाही? हा थोडासा किचकट प्रश्न आहे कारण आम्ही पण जो आता आम्ही जे केलं वॉक केलं ज्याला विनयने आम्हाला म्हणजे त्याच्यामुळेच कॉन्टॅक्ट झाला. आता 2 प्रकार आहेत. एक आहे की ॲक्च्युअल डेटा काय सांगतो आणि त्यातनं आपल्याला काय असं सांगता येईल का की एखादा एरिया खराब आहे का. तो मी प्रश्न पहिले उत्तर देते आणि मग नंतर मी म्हणते की काल आम्ही परवा आम्ही जे स्वारगेट ते मंडे केलं ते काय होतं. मॉनिटर्स आता हे विविध ठिकाणी आहेत शहराच्या. ते मॉनिटर्स स्वारगेटला आहे, आता युनिव्हर्सिटीमध्ये एक नवीन बसवलेला आहे, भूमकर नगरला आहे, पिंपरी चिंचवडमध्ये पण आहेत. आणि त्या मॉनिटर्सचा जर आपण डेटा बघितला तर आपल्याला साधारण अशी आयडिया येऊ शकते की कात्रजच्या भागात जर जास्त प्रदूषण असेल तर तिथली हवा जास्त प्रदूषित आहे थोडीफार असं आपण म्हणू शकतो. पण हे एम्बियंट एअर क्वालिटी आहे म्हणजे हे एका सर्टन ॲव्हरेज्ड आउट एअर क्वालिटी असल्यामुळे आपल्याला अगदी ठोसपणे असं म्हणलं की हा एरिया एकदम खराब आहे असा डेटा आपल्याला मिळवणं थोडंसं अवघड आहे. पण त्यात पण जर आपण मॉनिटर्स बघायला गेले 11 पैकी तर कात्रजमध्ये, हडपसरमध्ये आणि शिवाजीनगर हे मागच्या वर्षभरात तिथे बऱ्यापैकी एअर क्वालिटी म्हणजे तिथले नंबर्स बऱ्यापैकी खराब होते. दिवाळीमध्ये स्पेशली बघायला गेलो तर शिवाजीनगरचा डेटाच अवेलेबल नव्हता. हा एक दुसरा भाग आहे जो आपण अगेन बोलू शकतो
की CPCBचे हे मॉनिटर्स आहेत, बऱ्याच वेळेला त्यांचा डेटा महिने येत नाही. त्यामुळे कुठल्या बेसिसवरती पण आपण म्हणायचं की हवा खराब आहे नाही आहे हे पण थोडंसं प्रॉब्लेमॅटिक आहे. पण दिवाळीचा जो डेटा बघितला त्याच्यात हडपसर खराब होतं बऱ्यापैकी, कात्रजचं खराब होतं आणि भूमकरनगर मग पिंपरी चिंचवड साईडला वगैरे ते होतं. सो असं एकदम ठामपणे सांगणं की हा एरिया पुण्याचा जास्त प्रदूषित आहे हे थोडंसं किचकट आहे. पण त्यासाठी जो दुसरा भाग आहे की मग ज्या त्या एरियातल्या लोकांना कसं आपण सावध करावं किंवा अवेअर करावं की तुमच्या एरियात बाबा प्रदूषण किती आहे. तर त्यासाठी जो आमचा परवाचा उपक्रम होता की स्वारगेट ते मंडई एक लो कॉस्ट मॉनिटर म्हणून पण प्रकार असतो, ज्याच्यात तो हातात पकडायचा आणि ते इमिजिएट जी आपली एअर आहे ते आपल्याला प्रदूषण किती आहे ते दाखवतं. हा प्रकार एस्पेशली लोकांना, नागरिकांना, लहान मुलांना, ज्यांना कोणाला वायू प्रदूषणाची माहिती द्यायची असेल त्याच्यासाठी हा मेथड खूप चांगला आहे. की म्हणजे तो मॉनिटर घ्यायचा, एखादा एरिया कव्हर करायचा, चालत करू शकता, सायकलवर करू शकता, वॉट एव्हर वर्क्स, आणि मग तो डेटा रेकॉर्ड होतो. तेव्हा नागरिकांना ऍक्च्युली दिसतं की हे 300 पर्यंत AQI गेला इथला, म्हणजे आपण ह्या हवेत राहतोय, ही हवा श्वास घेतोय आणि एवढा वाईट आहे. सो तो वॉक आम्ही परवा केला होता स्वारगेट ते मंडई, आणि त्याच्यात आम्हाला दिसलं संध्याकाळी 6:30 ते 7:30 मध्ये केला होता. पूर्ण वॉकमध्ये कुठेही पुअरच क्वालिटी होती, म्हणजे 250च्या वरतीच होतं AQI. PM 2.5 PM 10 पण जे आपले लिमिट्स आहेत सॅटिस्फॅक्टरी त्याच्या वरतीच होते. सो त्यातनं थोडीशी म्हणजे लोकांना जाणीव होते की आपण ह्या अशा हवेत कंटिन्युअस 24 तास राहतोय आणि इतके महिने राहतोय. सो त्याच्यासाठी तो भाग आहे. तुम्ही म्हणलात की आपण असं सांगू शकतो का की पुण्यातला कुठला भाग जास्त प्रदूषित आहे. ह्या मॉनिटर्सचा डेटा वापरून ते सांगू शकतो, आपण म्हणू शकतो की आम्ही इथला सर्वे केला किंवा आम्ही पुण्यातल्या एवढ्या भागांचा केला. पण हा जो डेटा असतो तो कोर्टामध्ये किंवा PMC मध्ये तसा मान्य होत नाही, कारण तो ऑफिशियल डेटा ते मानत नाहीत. सो इट इज अ गुड वे टू क्रिएट अवेअरनेस. पण डेटासाठी म्हणणं की हा खूप खराब आहे असं ठामपणे अगदी सायंटिफिकली म्हणणं थोडंसं अवघड आहे. बट इन जनरल जिथे कन्स्ट्रक्शन जास्त आहे, जिथे गाड्या जास्त आहे, जिथे जाळण्याचे प्रकार जास्त होतात तिथे प्रदूषण थोडं जास्त नक्कीच आढळतं. आजपर्यंतच्या महापालिकांच्या निवडणुका चा आपण जर हे घेतला अंदाज घेतला तर नेहमी वॉटर गटर मीटर याच इश्यूवरती महापालिकेची निवडणूक लढवली जाते. पण एकीकडे AI आणि ह्या सगळ्या गोष्टी येत असताना आता प्रदूषण किंवा स्वच्छ हवा हा पण निवडणुकीचा मुद्दा व्हायला हवा का, असं तुम्हाला वाटतं का? आम्हाला तर नेहमीच वाटतं, आणि आम्ही म्हणजे जेव्हा कधी इलेक्शन्स असतात, कुठलेही इलेक्शन्स असू देत, आम्ही आमचा मॅनिफेस्टो बनवतो आणि आम्ही तो त्यांना देतो. कारण खरं सांगायचं तर वायू प्रदूषण कमी करायचं म्हणजे काय, वायू प्रदूषण कमी करायचं म्हणजे प्रायव्हेट गाड्या कमी करायच्या, बसची सुविधा चांगली करायची, चालणं सायकलिंग चांगलं करायचं, कन्स्ट्रक्शनचे रेग्युलेशन्स आणायचे, आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या असेही शहराने केल्याच पाहिजेत. खरं बघायला गेलं तर वायू प्रदूषण हे आता एक निमित्त होऊ लागलं आहे आणि ती चांगली गोष्ट आहे. पण वायू प्रदूषण चा इश्यू एवढाच आहे की त्याला सायलेंट किलर असं म्हणतात, की आज मी खराब हवेत आहे आणि उद्या मला काही झालं असं होत नसल्यामुळे लोकांना त्याचं सिरियसनेस जाणवत नाही. पण बऱ्यापैकी आता स्टडीज असे आहेत की ज्याच्यात दिसून येतं की अगदी मॉडरेट लेवल ऑफ एअर पोल्युशनला पण खूप सारे हेल्थ इम्पॅक्ट्स व्हायला लागलेले असतात ऑलरेडी, लहान मुलांवरती आणि मोठ्या म्हणजे सिनियर सिटीजन्सवरती तर होतातच. आणि हा सिरियसनेस कुठेतरी मग हे वॉक्स वगैरे करून आम्ही एक्झॅक्टली तेच करतोय की ॲटलिस्ट लोकांकडनं तरी ती डिमांड गेली पाहिजे की हवा खूप खराब आहे आणि ह्याच्याबद्दल तुम्ही काय करताय. सो निश्चितच तो मुद्दा असलाच पाहिजे, कारण शेवटी आपण कशासाठी हे सगळं करतो, इट इज ओनली फॉर द क्वालिटी ऑफ लाईफ आणि हेल्थसाठी, आणि त्याच्यावरती इम्पॅक्ट होतोच होतो. महापालिकेचा ना दरवर्षी पर्यावरण अहवालही एक तयार होत असतो आणि त्याच्यामध्येही आकडे वेगवेगळे येतात. त्याच्यात वायू प्रदूषणाचेही आकडे असतात. या वायू प्रदूषणाच्या आकड्यांचं नंतर काही ऑडिटिंग होतं का, किंवा स्वयंसेवी संस्थांकडनं त्याचं ऑडिट मागवलं जातं का, हा एक मुद्दा. आणि दुसरं, त्याचं इथनं पुढे जाऊन सोशल ऑडिटही करायला पाहिजे का, आणि त्यासाठी हा मुद्दा आता जसं चिन्मय म्हणाला की पक्षांच्या अजेंड्यावर येणं किंवा त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा ते समाविष्ट होणं हे कितपत महत्वाचं आहे. राईट. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की ESR, मी आता हे जे म्हणलं की गुड एअर डेज, बॅड एअर डेज, हे ESR मध्येच येतं, एन्व्हायरमेंट स्टेटस रिपोर्ट मध्येच येतं पर्यावरण अहवालात, आणि ते दरवर्षी ते आपलं
एक त्यांचा फॉर्मॅट असतो, ते येतं, ते डेटा मागवतात आणि तेवढा असतो. मॉनिटरिंगचा डेटा त्याच्यात पब्लिश केला जातो आणि वायू प्रदूषणासाठी ते काय करतायत हे थोडंफार असतं. त्याचे काही ते त्यांचे विषय असतात की आम्ही एवढ्या बसेस घेणार आहोत, एवढ्या बसेस आमच्या डिझेलच्या आता आम्ही नाही वापरत, इतक्या वर्षांचे बसेस जे असतात ते आम्ही डिस्कार्ड करतोय. पण तुम्ही खूप इम्पॉर्टंट प्रश्न विचारलात की हा प्रश्न आपण कुठेच विचारत नाही की प्रदूषण किती कमी झालं. सो तो प्रश्न न विचारल्यामुळे एक लॉन्ड्री लिस्ट असते की आम्ही या 10 गोष्टी केल्या, पण त्यांनी काय झालं, किंवा आता ह्या 10 गोष्टी केल्या, तुम्ही बसेस नवीन घेतल्या 100, डिस्कार्ड किती झाल्या, म्हणजे तुमची फ्लीट साईज तेवढीच राहिली का, हे थोडं बारकाईने जाऊन जे निरीक्षण आहे किंवा परीक्षण आहे हे नाही होत. आणि विच इज अ प्रॉब्लेम, कारण मग अकाउंटेबिलिटी राहत नाही. तुम्ही 10 गोष्टी केल्या पण प्रदूषण कमी झालं का नाही, सो तुम्हाला काहीतरी वेगळं केलं पाहिजे, हे कुठे होताना दिसत नाही. आणि दुसरं तुम्ही म्हणालात की सोशल ऑडिट. सोशल ऑडिटमध्ये कसं आहे की वायू प्रदूषणाचा जो इम्पॅक्ट आहे तो अभ्यास करायलाही त्याला 10, 12, 20 वर्ष जायला लागतात. पण आहेत, स्टडीज आहेत. एक ग्लोबल डिझीज बर्डन ऑफ म्हणून लॅन्सेटमध्ये स्टडी येते, त्याच्यात तेच सांगतात की वायू प्रदूषणामुळे किती मृत्यू होतात आपल्या देशामध्ये, महाराष्ट्रात किती मृत्यू होतात. सो करायला गेलो तर तशी स्टडीज आहेत आणि तसे कोरिलेशन्स आहेत, पण आपण ते कुठेही सिस्टममध्ये येताना दिसत नाही. किंवा आम्ही आता मागचे 2 वर्ष, आम्ही 2 वर्ष नाही, बरीच वर्ष आम्ही कचरा जाळणं ह्या विषयावरती काम करतो. म्हणजे आम्हालाही खरं सांगायचं तर थोडंसं एम्बॅरेसिंग आहे की 2 वर्ष आम्ही काम करतोय आणि तरीही म्हणाव्यात तशा सिस्टम्स पीएमसी कडे नाहीत. कंप्लेंट केली की 2 दिवसांनी आपल्याला फोन येतो कुठे जाळताय, तो 2 दिवसांनी नाही ना, काही उपयोग आहे. इवन दीज सिस्टम्स आम्हाला करता आलेल्या नाही आहेत आणि आम्हाला इथे असं वाटतं की अरे वर्षानुवर्ष आम्ही एवढ्या साध्या गोष्टीवरती काम करतोय, पण ते जे क्वांटिफिकेशन आहे की आपल्याकडे पीएमसी केअर नंबर आहे, इतक्या कंप्लेंट्स झाल्या, किती रिझॉल्व्ह झाल्या, वर्षानुवर्ष कंप्लेंट्स कमी होत आहेत का वाढत आहेत, इंटेलिजंट अनालिसिस ज्याला आपण म्हणतो ते मिसिंग आहे. दॅट इज डेफिनेटली ट्रू आणि ते गरज आहे म्हणजे असण्याची. एनजीओज जनरली ज्या पुण्यातल्या सामाजिक संस्था आहेत किंवा सामाजिक काम करणारे सुद्धा जे आहेत लोक, ते प्रश्न मांडत राहतात पण त्याच्यावर काही होताना दिसत नाही असं. तर एकूण तुमचा या वायू प्रदूषण या विषयाचा अनुभव नेमका काय आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल इंटरव्हेन्शन आम्ही करू किंवा काय बाबा आम्ही किमान डेटा तुम्हाला पुरवू, त्याच्यावर तुम्ही काहीतरी ऍक्शन घ्या किंवा याच्यावर काय करायचं हे सुचवण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू, अशा पद्धतीची इंटरव्हेन्शन प्रशासनाला आणि राजकीय व्यक्तींना तुम्ही काही सुचवली होती का? तुमचा त्याच्याबद्दलचा अनुभव आतापर्यंतचा कसा आहे, राजकीय पक्षही आणि हे पण प्रशासन? करेक्ट. कचरा जाळण्याचंच मी आता उदाहरण देते. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, आपण अगदीच सारखी कंप्लेंट करत राहिलो की हे काम करत नाहीये ते काम, तर दॅट डझंट वर्क. पण आम्ही जनरली परिसरमध्ये आणि परिसरच्याच अनुषंगाने एक पुणे एअर ॲक्शन हब म्हणून आहे, मागच्या 3 वर्षांपासून एक ग्रुप आहे लोकांचा, ऑर्गनायझेशन्सचा, जे एअर पोल्युशनवरती त्यांना काम करायचं आहे. आम्ही जेव्हा एखादा विषय घेतो, म्हणजे तो स्मशानभूमींचा असेल किंवा कचऱ्याचा असेल, तेव्हा आमचा फोकस इज कन्स्ट्रक्टिव्हली आपण काय करू शकतो. सो आम्ही पीएमसीला पण कचरा जाळण्याच्या बाबतीत, आता हे जे जाळणं हा एक थोडा अर्जंट मॅटर आहे, मी म्हणलं तसं 2 दिवसांनी यू कांट टास्क मी की काय कुठे आग लागली आहे. सो त्याच्यासाठी आम्ही त्यांना एक SOP दिलेला होता की फ्लाईंग स्क्वॉड जे त्यांनी इंट्रोड्यूस केले होते मागच्या वर्षी, जे अगदी थोड्या वेळात त्या ठिकाणी पोहोचणं अपेक्षित आहे, त्यांनी कसं काम करावं, त्याचा टोकन नंबर सिस्टम कशी असावी, ट्रॅकिंग असावं, ह्या सगळ्या सजेशन्स आम्ही एक SOP बनवून त्यांना दिलेलं होतं पीएमसीला. पण समहाऊ तो अप्रोचही खूप काही काम करतोय असं आम्हाला जाणवत नाहीये. पीएमसी मध्ये एक थोडीशी डेटा ट्रान्सपरन्सी जी म्हणतो की माहितीच पुरवणं आम्हाला नाही पुरवायची, आम्हाला माहिती म्हणजे काही हवं असेल तर RTI करायला लागतो, हा एक थोडासा प्रॉब्लेम आम्हाला जाणवतो काम करताना. आणि म्हणजे कन्स्ट्रक्टिव्हली करायला गेलो तरी बऱ्यापैकी एक अवॉइडन्स किंवा एक रेझिस्टन्स दिसून येतो. तो रेझिस्टन्स आम्ही हे पण अनालाइज करायचा प्रयत्न केला की का असेल, तर वरून जर अशा एक GR असेल, एखादं काही असेल तर त्या गोष्टी होण्याची शक्यता जास्त असते. की इव्हन आता बर्निंगच्या ह्याच्यात NGT मध्ये 2024 मध्ये NGTने सुवमोटो बर्निंग, पुण्यात खूप बर्निंग होतं हे न्यूज मध्ये आलं होतं, त्यांनी घेतलं होतं आणि त्यांनी म्हणलं होतं की तुम्हाला मंथली वॉर्ड वाईज तुम्ही एक रिपोर्ट पब्लिश करायचा, प्रत्येक वॉर्डनी कचरा जाळण्याचे किती केसेस झाले, तुम्ही काय केलं, काय ऍक्शन्स घेतले.
हे रिपोर्ट त्यांना टाकायला सांगण्यासाठी आम्हाला 1 वर्ष फॉलोअप करायला लागलं. आता कुठे ते एन्फोर्समेंटचे डेटा टाकतात, पण दॅट इज हाऊ इट इज. सो हा डेफिनेटली आम्हाला प्रॉब्लेम जाणवतो. राजकीय नेत्यांबरोबर आम्ही वायू प्रदूषणासंबंधी म्हणजे आपला जो तुळशीबाग एरिया आहे, पेडेस्ट्रियन डे जिथे व्हायचा, त्या अनुषंगाने त्या दिवशी एक दिवशी गाड्या तिथे बंद असतात. सो आम्ही तिथे एअर क्वालिटी सेन्स, आम्ही नाही पण बाकीच्या संस्थांनी एअर क्वालिटी सेन्सर्स तिथे बसवले होते. बिफोर आणि आफ्टरचा डेटा वेगळा आहे, म्हणजे जेव्हा गाड्या नसतात तेव्हा प्रदूषण कमी होतं. सो अशा ह्यानी आम्ही प्रदूषणाच्या बाबतीत त्यांना म्हणजे समजायचा प्रयत्न केला की हा विषय आपण का नाही घेत किंवा आपण गाड्या बंद ठेवायचा का. सो मिक्स्ड रिस्पॉन्स आहे पॉलिटिशियन्सकडून, कारण म्हणलं तसं प्रदूषण अगदी डोळ्यांना दिसत नाही. ह्याऐवजी काही कन्स्ट्रक्शनचं काम असेल, काही रस्ता बनवायचा असेल, हे बनवायचं असेल, फिजिकल काही असेल तर त्याला जास्त थोडीशी एक्सेप्टेबिलिटी असते पॉलिटिकली. पण आम्ही जेव्हा लंग्सचं हे केलं होतं, लंग्स बिलबोर्ड आम्ही JM रोडवरती 2-3 वर्षांपूर्वी केलं होतं, एक मोठं ते फुफ्फुसं लावली होती, तेव्हा मुरलीधर मोहोळ मेयर होते, ते आले होते, तेव्हा ते म्हणले होते की नाही आपण हे पुण्यात सगळीकडे लावायला पाहिजे खरं तर. सो तशी एक्सेप्टेबिलिटी आणि तसं हे असतं, पण त्याचा फॉलोअप आणि खरंच त्यासाठी काय करायला पाहिजे ह्याचं अंडरस्टँडिंगसाठी थोडा आम्हालाच जास्त प्रयत्न करायला लागतील. आणि त्यामुळेच आम्ही ते मध्ये एअर क्वालिटी डॅशबोर्ड असो की डेटा कसा सिम्प्लिफाय करता येईल, कारण आहे टेक्निकल आहे हे, अगदी कोणालाही बसून इंटरेस्ट वाटेल PM 2.5 काय 10 काय असं नाहीये, ते सिम्प्लिफाय करून आपल्याला सांगायला पाहिजे. तिथे आम्ही नक्कीच प्रयत्न करत आहोत. तर मी जी हवा घेतोय ती विषारी पॉइझनस असेल, तो तुम्हाला अवेअरनेस दिसतो का, म्हणजे की माझ्या जगण्याशी निगडीत विषय आहे तो, मग मी हवा घेतोय ती झोपताना घेतोय त्याशिवाय जगू शकतो, ती सगळी विषारी हवा आहे. तसं लोकांच्याकडनं ते डिमांड तसं अवेअरनेस म्हणजे तो असायला हवा, तो दिसतोय कमी दिसतो ऑनेस्टली स्पीकिंग. किंवा अवेअरनेस असेल तरी एक ट्रस्ट डेफिसिट पण म्हणता येईल, पण असं पण म्हणता येईल की मग करायचं काय, हेही लोकांना तसे ॲव्हेन्यूज माहिती नसतात. इन जनरल पुणे जरी आय थिंक पुण्यामध्ये NGOs खूप आहेत, लोक तशी सजग असतात, पण किती लोक ऍक्च्युली त्यांच्या वॉर्डच्या मीटिंग्समध्ये जाऊन ह्या गोष्टी उपस्थित करतात ह्याचं प्रमाण अजूनही कमीच आहे. तिथे आमच्यासारखेच NGOतली लोक, मग मोहल्ला कमिटीची लोक फार तर फार तसे येतात. सो अवेअरनेस आणि ॲक्शन हे ट्रान्सलेट कुठेतरी होत नाही, कमी होतं. की मला अवेअरनेस आहे की किंवा एवढा आहे, पण मी त्याच्याबद्दल काय करणार किंवा मी काय करू शकते किंवा शकतो, हे कन्व्हर्जन जिथे व्हायला लागतं ते कमी आहे आणि ते पार्टिसिपेशन मग पब्लिक रेल्ममध्ये कमी पडतं. एक मुद्दा असा होता की दिल्लीच्या एअर क्वालिटीच्या अनुषंगाने जी मोठ्या प्रमाणात चर्चा झाली, तर त्याच्यात मीडियामध्ये असा एक व्हिडिओ इंटरेस्टिंग बघायला मिळाला की जे लोक आपल्याला रिप्रेझेंट करत आहेत तर त्यांनाच हा मुद्दा जर कळत नसेल तर ते त्या मुद्द्यावर काय पद्धतीची चर्चा करणार आहेत, पहिला मुद्दा. सो त्या अनुषंगाने की त्यांना ह्या मुद्द्याचा सिरियसनेस समजावून देणं, त्यांना तो कळणं आणि मग त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न करणं, हे 2 वेगळे विषय आहेत. हा एक मुद्दा. आणि दुसरं, पूर्वीचं पुणे राहिलं नाही हे जे पालुपत सगळीकडे आहे, तर ते पूर्वीचं पुणे आणण्यासाठी एफर्ट पण त्या पद्धतीचे करावे लागतील, मग ते सर्वसमावेशक असावे लागतील. सो त्या दृष्टीने हा सरांच्याच प्रश्नाचं थोडं एक्सटेन्शन आहे. सो जस्ट मी प्रश्न समजून घेतेय की जर आपल्याला प्रदूषण कमी करायचं असेल तर एकतर डिसिजन मेकर्स आणि लोक यांचे रोल्स काय आहेत साधारणपणे, तसं आपण जर त्याला ब्रेक केलं तर त्यांना ते कळणं, मुळात हा प्रॉब्लेम आहे हे कळणं आणि मग तो समजून घेऊन त्याच्यावरती ऍक्शन ठरवणं. सो प्रॉब्लेम आहे हे कळणं, ह्याच्यासाठी आपल्याला आता PMC कडून आपल्याला SMS येतात, काहीतरी हा उत्सव आहे, ते आहे, ते आहे, हे येतात. आमचं साधं त्यांना होतं, एक दिल्लीमध्ये ग्रॅप आहे, ग्रेडेड रिस्पॉन्स ऍक्शन प्लॅन आहे, पुण्यामध्ये आहे, हे किती जणांना माहिती, आपल्याला माहित असेल पण लोकांना माहिती नाही येते. आम्ही इनफॅक्ट आता एक प्रेस नोट पण केली होती की आता बऱ्यापैकी आपले 2-3 दिवस त्या व्हेरी पुअर कॅटेगरीमध्ये होते, मग ग्रॅप झाला का ऍक्टिव्हेट, हे नाही झालेला. सो तो झाला असेल तर एक सेट ऑफ ऍक्शन्स असतात जे PMCने घेणं अपेक्षित आहे आणि त्यातलंच आम्ही 3 का 4 वर्षांपूर्वी त्यांना एक हेल्थ ॲडवायझरी फॉर एअर पोल्युशन हा एक प्रकार असतो, हा त्यांना सांगितला होता की जेव्हा जसं तुम्ही हे बाकीचे मेसेजेस पाठवता तसं तुम्ही एक मेसेज पाठवा की आज हवेची गुणवत्ता ही आहे, लहान मुलांनी बाहेर जाऊन जे काही असेल वॉट एव्हर त्याचे इम्प्लिकेशन्स असतील हा पाठवा. जेव्हा ते थोडंसं बिंबवलं जातं, आता आय थिंक कुठल्या न्यूजपेपरला येतं मला माहित नाही, पण कुठल्या तरी न्यूजपेपरला AQI येतं,
ह्या गोष्टी ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण ह्या गोष्टी सतत झाल्यानेच ते थोडंसं आय थिंक डोक्यात हे होईल. आणि लोकांना घाबरवायचा हा उद्देश नाहीये, पण अवेअरनेस जसं आपण म्हणतो ते करण्यासाठी पण ह्या गोष्टी फक्त विंटर आणि दिल्ली सोडून होणं वर्षभर थोडंसं गरजेचं आहे. सो हेल्थ ॲडवायझरीमध्ये तेच होतं की एक सर्टन लेवल झाल्यावरती हॉस्पिटल्समध्ये ते डिरेक्टिव्स येतात, स्कूल्समध्ये येतात, म्हणजे ती माहिती साधारण लोकांपर्यंत जात राहते सारखी, जी आपल्या इथे होत नाही. आता हे थंडीचे झाले 4 महिने की ऑलमोस्ट विषय संपलाय. आता फार तर फार आय थिंक कन्स्ट्रक्शनमुळे थोडंफार अजून पुढे ते राहील, कारण आता कन्स्ट्रक्शनच्या इथे मॉनिटर्स बसवायला त्यांनी सांगितले आहेत आणि ऑल दॅट, पण ते टेम्पररी आहे अजूनही त्याचं जे स्वरूप आहे ते. सो ते सिरियसनेस अजून यायला पाहिजे. वाहनांचं प्रदूषण आपण म्हणायचो, एअर पोल्युशन वाहनांचं कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीमुळे वाढले, पण हे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट असतील त्यांच्यामुळे पण कसं ते सो प्रदूषण शहरात कशामुळे होतंय हे समजून घ्यायचं असेल तर 2 गोष्टी असतात. एक एमिशन इन्व्हेंटरी असते, एक सोर्स अपोर्शनमेंट स्टडी असते. ह्या दोन्ही बऱ्यापैकी ते मोठे एक्सरसाइजेस असतात, त्यामुळे ते आपण दरवर्षी मला नाही वाटत आपण करू शकतो. त्यामुळे आपला जे रिसेंट सोर्स अपोर्शनमेंट आहे तो 2021चा आहे, तो ARAIने केलेला आहे. आणि त्याच्यात साधारण मग आपल्याला दिसून येतं की गाड्यांचं जे आता वेगळी वेगळी प्रदूषक असतात, पण PM2.5 PM10 म्हणलं तर ते गाड्यांमधून बऱ्यापैकी असतं, रोड डस्टमधून बऱ्यापैकी असतं, आणि कन्स्ट्रक्शन पण आहे, पण खालच्या म्हणजे 3ऱ्या आय थिंक 4थ्या किंवा 5व्या लेवलवर आहे. मी तो तक्ता शेअर करू शकते. सो मुळात आमचं हेच म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही आता पुण्याचा एक एअर ॲक्शन प्लॅन पण आहे, जेव्हा या गोष्टी आपण ठरवतो की पुण्यात एवढं प्रदूषण आहे, ते कुठून येतंय हे आपल्याला माहिती आहे, मग जे ऍक्शन्स आहेत ते प्रायोरिटाईज का नाही करत? जर गाड्यांमधून सर्वाधिक प्रदूषण येत असेल, मग गाड्या कमी करण्यासाठी आपण काय करत आहोत, किंवा शहर काय करत आहे, पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगलं करण्यासाठी काय करत आहे, हे प्रायोरिटायझेशन आपल्या प्लॅनिंगमध्ये नाहीये. पुणे एअर ॲक्शन प्लॅनमध्ये पण सरसकट काय 15-20 गोष्टी आहेत, DG सेट्सचं आहे, सगळं आहे, सगळ्यांनी प्रदूषण कमी होतं, पण टॉप चंक कशाचा आहे, ट्रान्सपोर्टचा असेल तर मग त्याच्याविषयी तुम्ही काय करताय, हे प्रायोरिटायझेशन नाहीये. आणि साधारण असं दिसून येतं की ही जी समज आहे की कशातनं येतंय, काय होतंय, हे कमी व्हायला 4 वर्ष लागणार आहेत का, हे एवढं डिटेलमध्ये विचारच नाहीये. आणि त्यामुळे जे थोडंफार सोयीस्कर गोष्टी आहेत, मिस्ट फाउंटन्स आहेत, फॉग कॅनन्स आहेत, ज्याच्यात गोष्टी विकत घेऊ शकतो, जे दाखवू शकतो, ह्या गोष्टींचं मग प्रमाण जास्त आहे. त्यांनी प्रदूषण किती कमी होतं, किती एरियामध्ये कमी होतं, ह्याचा काही एव्हिडन्स स्टडी काही नाहीये. आणि मग अशाच प्रकारे आपल्या एअर पोल्युशन मिटिगेशन एफर्ट्स आहेत की हाच आपला प्लॅन आहे की जे आपल्याला जमतंय ते आपण करतोय, आणि त्यामुळे प्रदूषण वाढत जाणार आहे. दॅट इज त्याचं नॅचरल एस्केलेशन आहे. प्रश्नाला जोडूनच की म्हणजे आता तुम्ही एअर क्वालिटी मॉनिटरही करता, काही तुमच्याकडे जे काही उपकरण असतील तर बाबा आता महापालिकेने एक असा आदेश काढला की शेकोटी पेटवू नका, कारण त्यातनं प्रदूषण होतं, ते बंद. पण इतर प्रदूषणाचं काय याचं उत्तर कधी देत नाही. तर खरंच जाळण्यात किती प्रदूषण होतं एखादं गोष्ट, शेकोटी असेल, कचरा असेल, जे काय असेल ते. आता हे जे कन्स्ट्रक्शन चालू आहे त्यातनं जी धूळ उडते त्याचं प्रदूषण किती आहे, वायू प्रदूषण, वाहनातनं निघणाऱ्या धुराचं किती आहे, आणि काय बाबा कारखान्यांचं धूर असेल समजा तो किती आहे, असं काही त्याचं पार्टिक्युलेट मॅटर हा एक त्याचा हे झाला, निकष झाला. पार्टिक्युलेट मॅटरच्या निकषांमध्ये ते मोजता येतं का, आणि ते कशाचं जास्त किंवा काय असं काही करता येतं का? राईट. सो प्रदूषणामध्ये आता हा जो प्रश्न ह्याच्यात 2 भाग आहेत की म्हणजे शेकोटीचं ऍक्च्युली म्हणाल तर आम्ही पण त्यांना पत्र लिहिलं होतं की शेकोटी कशाच्या बाबतीत, जे हाऊसिंग सोसायटीज आहेत, मोठ्या सोसायटीज आहेत, ते लोक त्यांच्या वॉचमॅनना चांगले गरम कपडे देऊ शकतात, केबिन्स देऊ शकतात, ॲटलिस्ट तो प्रकार. म्हणजे आपल्या इव्हन एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्समध्ये, मला नावं नाही घ्यायचेत, पण आत मस्त पानं बिनं सगळी जाळली जातात आणि त्याच्यावरती काहीच हे नसतं. ॲटलिस्ट त्या प्रकारचं ऑर्गनाइज्ड हे तरी कमी व्हावं म्हणून शेकोटीचा तो हे होता. पण त्याच्यात ह्या सगळ्या जे न्युअन्सेस आहेत की सोसायटींनी वॉचमॅनना ते द्यावं, त्याच्यानंतर जर शेकोटी जाळली तर फाईन असावा, हे सगळं आलं नाही. आणि त्यामुळे ते असं वाटलं की अरे बाकी सगळं सोडून हे लोक शेकोटीच्या मागे का लागलेत, विच इज अ नॅचरल परसेप्शन. तुम्ही म्हणलात की आपल्याला असं
आकडेवारीनुसार काही करता येईल का की हे जास्त घातक आहे, हे कमी घातक आहे. शेकोटीचं आणि शेकोटी आता एस्पेशली विंटरमध्ये असते. विंटरमध्ये ऑलरेडी पोल्युशन बऱ्यापैकी खराब असतं आणि त्याच्यात वाढ होऊ नये म्हणून शेकोटीवरती थोडासा फोकस येतो. कचरा जाळणं पण तसंच आहे की कचरा जाळणं आय थिंक थंडीत एस्पेशली वाढतं, कारण पानांचा कचरा आणि ह्याच्या सिस्टम्स नसल्यामुळे लोकांना काही म्हणजे माहिती नसतं किंवा माहिती असून पण ह्या गोष्टी करायच्या असतात, त्यामुळे तो वाढतो. आकडेवारी बघायला गेलो तर जो सोर्स अपोर्शनमेंट आहे त्याच्यातनं आपल्याला पूर्ण शहराचं एक साधारण कळेल की ट्रॅफिक मधून सर्वात जास्त येतंय, कन्स्ट्रक्शन मधून 3ऱ्या-4थ्यावरती येतोय. जे बर्निंग आपण म्हणतो ते बऱ्यापैकी खालच्या लेवलला असतं. पण त्याच्यात इम्पॉर्टंट हे आहे की लोकल एक्सपोजर जे आहे, एम्बियंट आपण बघतो हा एक भाग झाला, पण मी इथे बसलीये आणि इथे शेकोटी पेटतीये तर त्या मॉनिटरमध्ये ऍक्च्युली 2,000 ते 3,000 दिसतं आपल्याला, म्हणजे 2 AQI ह्या लेवल 500 पर्यंतच आपली स्केल आहे. सो इट इज दॅट बॅड. सो लोकल एक्सपोजरचा आपल्याला विचार केला पाहिजे, जरी त्याचा शेअर कमी असला किंवा जे स्मशानभूमींच्या आजूबाजूला राहतात, वैकुंठच्या आजूबाजूला राहणारी जी लोक आहेत तिथे लाकूड वापरून जे बर्निंग करतात त्या लोकांवरती त्याचा परिणाम कैक पटीने जास्त होतो, जरी त्याचा शेअर एवढूसा असला तरी. त्यामुळे लोकल एक्सपोजर आणि एम्बियंट एक्सपोजर ह्या 2 वेगळ्या गोष्टी समजल्या तर आपल्याला रिअलाइज होईल की हे दोन्ही बघणं गरजेचं आहे. सो तेवढं आपल्याला हे करायला लागेल. राजकीय पक्षांनी किंवा तुम्ही संस्थेचं मगाशी म्हटलं की जाहीरनाम्यामध्ये हा विषय आणावा, यासाठी काय केलं पाहिजे किंवा काय असं तुम्ही सांगा किंवा तुम्ही संस्थेबरोबर तुमचा एक जाहीरनामा खरंच राजकारणी सजग आहेत का? नाही, आय डोंट नो ही चांगली आयडिया आहे की नाही मला माहित नाही असं बोलणं, पण नाही आहेत ऑब्व्हियसली, कारण खूप बाकीचे पॉप्युलिस्ट विषय आपण ज्याला म्हणतो ते असतात, ज्याच्यात तुम्ही म्हणला तसं पाणी आहे, रस्ते आहेत, रस्त्यांविषयी लोक खूप पॅशनेट असतात की अजून रस्ते पाहिजेत, अजून फ्लायओव्हर पाहिजेत आणि त्याच्यावरती आपल्याला अजून डिस्कशन करायला लागेल. पण वायू प्रदूषणाविषयी एवढी सजगता नाहीये. त्यामुळे आम्ही पण जेव्हा मॅनिफेस्टो देतो तेव्हा खूप ह्या अशा टेक्निकल गोष्टी मॉनिटरिंग वाढवलं हे काही नाही. म्हणजे त्यामुळे आम्ही पण एक सिम्पल अगदी देतो की पब्लिक ट्रान्सपोर्ट तुम्ही चांगलं करा, लोकांनी कमी गाड्या वापरू देत, अशा प्रकारच्या तुम्ही सोयी करा आणि मग ते तुमच्या बाकीच्या जो वोट बँक आहे त्याच्यासाठी पण ते चांगलंच आहे. सो अशा गोष्टी आम्हाला पण शोधायला लागतात की ज्या बाकीच्या गोष्टींची पण त्यांना म्हणजे समजायला पण अवघड नसतील, कळतील पटकन आणि त्याचा बाकीचा इम्पॅक्ट पण चांगला राहील. पण ॲज सच की पुणे शहरात किती प्रदूषण आहे किंवा किती दिवस आपण खराब हवेत असतो, कुठल्या प्रकारचं प्रदूषण आहे, हेल्थ इम्पॅक्ट काय आहे, ह्याची तशी अवेअरनेस कमी आहे किंवा अगदी नाही आहे म्हणली तरी पण आय डोंट थिंक त्याच्यात काही हे असेल. हा जो आणि पुढचा प्रश्न होता त्या अजेंड्यामध्ये सुद्धा आणायचं झालं तर काय त्याला म्हणजे स्वयंसेवी संस्थांचं खरंच ऐकतात का किंवा त्यांच्याकडे लक्ष देतात, किंवा अलीकडे असंही ट्रेंड झालेलं आहे की त्यांच्या हेतूंवरही शंका उपस्थित होते वगैरे, असं सगळंच आहे संस्थांचे. आम्ही मेनली जेव्हा कधी इलेक्शन्स होतात आम्ही मॅनिफेस्टो बनवतो, त्याच्यात आमचं ट्रान्सपोर्ट असतं, एअर पोल्युशन असतं, हे सगळं आम्ही देतो. त्यापैकी बसेस विषयी ज्या गोष्टी असतात त्या बऱ्यापैकी इन्क्लूड करायला त्यांना, कारण बसेसला कोण नाही म्हणणार किंवा काय म्हणजे किंवा झाडं कापणं असेल त्याला कोण नाही म्हणणार आहे. सो ह्या ज्या म्हणजे कॉन्फ्लिक्टिंग गोष्टी असतात त्या बऱ्यापैकी पिकअप होतात आणि फॉर अस आय थिंक तेवढं पण ठीक आहे. म्हणजे शेवटी काय आहे की त्यांनाही ते थोडंफार फायद्याचं असलं पाहिजे, त्यांनाही ते थोडंफार लोकांना अपील होण्यासारखं असलं पाहिजे. त्यामुळे इव्हन पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा वाहतुकीविषयी जरी इन्क्लुजन झालं, कन्स्ट्रक्शन विषयी आता आय थिंक खूप चर्चा होती, त्यामुळे इन्क्लुजन होण्याची शक्यता आहे. पण ह्या गोष्टींचं जरी इन्क्लुजन झालं तरी वी आर हॅपी. पण पूर्णपणे जे आपण अगदी त्याला म्हणू की हेल्थ ॲडवायझरी असायला पाहिजे, ह्या गोष्टी, डेटा बद्दल जागरूकता, ह्या गोष्टी मॅनिफेस्टोमध्ये आम्ही अशाही इन्क्लूड करत नाही. सो त्या तेवढ्या फार प्रमाणात त्या अप्रूव्ह होतात, पण ॲज अ म्हणजे विषय म्हणून वायू प्रदूषण म्हणून अगदी सेपरेटली बघावा असं आय थिंक त्यांच्याही डोक्यात तेवढं नसेल. हे इलेक्ट्रिक व्हेकल हा एक नवीन प्रकार आहे, तर त्यांनी खरंच वायू प्रदूषण कमी होतं का, आणि काय म्हणजे तुमच्याकडे त्याच्यावर काही अभ्यास झालाय संस्था म्हणून किंवा असं काही? आता बऱ्याच कडे ई बस पण आपण पाहतो रस्त्यावर आल्यात आणि
सो एनकॅपमध्ये त्यांनी नॅशनल क्लीन एअर प्रोग्राममध्ये जे पैसे पुण्याला मिळाले त्याच्यात जो मोठा एक चंक होता पैशांचा तो बसेस इलेक्ट्रिफाय करण्यावरती होता की नवीन तुम्ही इलेक्ट्रिक बसेस घ्या आणि बसेसची संख्या वाढवा. इलेक्ट्रिफिकेशन बाबत म्हणजे परिसर म्हणून आय थिंक आमचं ॲट सोर्स प्रदूषण म्हणजे आता जर सगळ्या गाड्या आपल्या इथल्या इलेक्ट्रिक केल्या तर पुण्यातलं प्रदूषण कमी होईल का? होईल. पण त्याचे दुसरे अनइंटेंडेड किंवा इंटेंडेड कॉन्सिक्वेन्सेस असतात. ट्रॅफिकचं काय, कंजेशनचं काय. त्यामुळे होलिस्टिकली विचार करायला गेलं तर बसेस किंवा गाड्या इलेक्ट्रिफाय करणं हा लॉंग टर्म सोल्युशन असू शकत नाही. प्रदूषणाच्या बाबतीत असू शकतो आणि त्यामुळे बऱ्यापैकी ज्या मोठ्या गाड्या असतात, ट्रक्स आहेत, डिझेल आहेत, टेम्पो गाड्या आहेत, त्यांचं फ्युअल म्हणजे क्लीनर फ्युअल्सकडे त्यांना वळवणं किंवा त्यांचं जे कॅलिब्रेशन आहे ते करणं, ह्या सगळ्या गोष्टींनी प्रदूषण बऱ्यापैकी कमी होऊ शकतं. पण फ्लीट फक्त सगळी इलेक्ट्रिक करून प्रदूषण कमी होईल पण ट्रॅफिक आणि ह्या बाकीच्या गोष्टी नाही होणार. त्यामुळे आमच्या मते दॅट कांट बी लाईक तो एकच सोल्युशन आपण म्हणू शकत नाही की ईव्ही करा म्हणजे सगळं सुटेल. हे जे आत्ता सध्या धोरण चालू आहे त्याला आमचा तितकासा सपोर्ट नाही आहे. सिग्नलचं आपलं जे म्हणतो सिग्नलवर गाड्या थांबतात त्यांनी सुद्धा एक प्रकारे प्रदूषणच होतं की जास्त काळ तिथले थांबलेलं असतं. त्याच्यामुळे ते ज्यावेळेस सिग्नल सुटतो त्यावेळेस शेवटी ते कार्बन बाहेर पडणारच आहे. मग त्याच्या बाबतीत काही वेगळं करू शकतो का किंवा पर्याय का? ठीक आहे, सिग्नल बंद अपघात वाढणार आहे पण त्याला दुसरा काहीतरी पर्याय असू शकतो. म्हणजे सिग्नल फ्री वगैरे तुम्ही म्हणताय? परवा दिवशी आपलं बोलणं झालं तर सिग्नल जर थांबला असेल तर तिथं पोल्युशन वाढतच. ऑफकोर्स म्हणजे ते कारण एका जागी थांबून गाड्या चालूच राहतात आपल्या. तर मध्ये आय थिंक ते कॅम्पेन पण होती की सिग्नलला गाड्या बंद करा. ऑफकोर्स हे आता प्रत्येकाच्या आपण गुडविल वरती बेस करणाऱ्या ह्या कॅम्पेन्स आहेत. ह्याला आय थिंक तसा ओव्हरऑल उपाय एकच आहे की गाड्यांची संख्या कमी व्हायला पाहिजे. त्याला असे म्हणजे काय सिग्नल आपल्याला लागणारच आहे. ते सिग्नल फ्री रस्ते बिस्ते म्हणजे अगदीच विचार पण करू नये अशा गोष्टी आहेत. पण गाड्यांची संख्या कमी होणं हाच एक त्याला पर्याय आहे. बाकी आय थिंक तेवढंच करता येईल. जेवढ्या गाड्या तुमच्या सिग्नलला जास्ती मग त्या सगळ्या सुटल्यावरती तेवढं प्रदूषण होणारच आहे. कॉर्पोरेशन पब्लिक ट्रान्सपोर्टचा मुद्दा काही आजचा नाहीये. पब्लिक ट्रान्सपोर्ट सक्षम करा ही अनेक वर्षांपासूनची मागणी, प्रत्येक इलेक्शनला तो असतो. मग एवढ्या सातत्याने मागण्या होऊन न करण्यामागे त्यांचे स्पेसिफिक काही मोटिव्ह तुम्हाला जाणवतात का? मोटिव्स असं नाहीये पण तुम्ही सिस्टमॅटिकली जर बघायला गेलं जी एक संरचना आहे की PMPML ही एक कंपनी आहे, त्याला PMC PCMC कडनं पैसे मिळतात. जेवढं काही मी गेलेली आहे PMPML बरोबर जो काही एक्सपिरियन्स आहे, मी सतत जात असते तिकडे वेगळ्या वेगळ्या कामांसाठी. ओनरशिप थोडीशी मला इन जनरल कमी वाटते की म्हणजे PMCला ही जाणीव किंवा PCMCला ही जाणीव आहे का की PMPML आपल्याच शहराला एक सुविधा देते, त्यामुळे आपण त्यांना पैसे देतो म्हणजे हा कर्ज किंवा एक फेवर म्हणून नसून इट इज अ नॅचरल थिंग. आता मध्ये फेअर हाईक झाली आणि मेन तेच होतं की आमचे लॉसेस खूप होतात, आम्हाला मग ते मागायला आम्हालाच कसं तरी होतं. ह्या सगळ्या गोष्टी व्हायलाच नाही पाहिजेत. सो आय थिंक मोटिव्ह पेक्षाही ती जी एक सिस्टम आहे आणि जी वर्षानुवर्षे ती अशी राहिली आहे की PMPML अगदी कसं तरी ते मॅनेज करणार, मग त्यांना लॉसच होतोय म्हणून खूप आपण त्यांच्यावरती हे करणार. कुठली जगातली कुठलीही बस सर्व्हिस ही प्रॉफिटमध्ये नसते आणि हे कळणं काय एवढं अवघड आहे माहीत नाही. पण इट इज अ मॅटर ऑफ ओनरशिप. म्हणजे जेव्हा PMCला हे PMPMLला पण आम्ही इनफॅक्ट बऱ्याचदा सांगतो की तुम्ही असे अगदी बिचारे होऊन की आम्हाला ह्यांच्याकडून पैसे आम्हाला लाज वाटते मागायला त्यामुळे आम्ही प्रॉफिट्स वाढवतोय. किती वाढवणार तुम्ही प्रॉफिट? दे हॅव टू फंड यू. हे कळणं गरजेचं आहे आणि ती अंडरस्टँडिंग किंवा ती जी कोऑर्डिनेशन आहे ती मिसिंग आहे. त्यामुळे ओनरशिप नाही आणि सर्व्हिस नाही असं आहे. जनरली हेल्थ इम्पॅक्ट बद्दल पण चर्चा होती. जे आहे ठीक आहे, मग ब्रिथिंगचा प्रॉब्लेम, लॉंग टर्म इम्पॅक्ट काय? हो, येस. लॉंग टर्म इम्पॅक्ट ॲक्च्युली भरपूर आहेत. म्हणजे आम्ही जिथे कुठे हे प्रेझेंटेशन्स देतो आम्ही हेच सांगतो की किंवा इवन आम्ही जेव्हा एक 2-3 वर्षांपूर्वी जेव्हा
एकदा पुन्हा मध्ये आमचं काम थोडंसं कमी झालं होतं, पण एक आम्ही परसेप्शन सर्वे केला होता कुणाचा, की ज्यांचं एक्सपोजर वायू प्रदूषणाला खूप जास्त आहेत, म्हणजे रिक्षाचालक, कचरा वेचक, दुकान म्हणजे पथारीवाले आणि ट्रॅफिक पोलीस, यांचा आम्ही परसेप्शन सर्वे केला होता जाणून घ्यायला की त्यांना काय वाटतं प्रदूषणामुळे त्यांच्यावरती काय परिणाम होतोय. मोस्ट ऑफ देम त्यांनी फक्त सांगितलं की श्वसनाचा आहे, ॲलर्जी, डोळ्यांना त्रास, एवढंच. पण ॲक्च्युली वायू प्रदूषणामुळे जे काही आपले लाईफस्टाईल डिसऑर्डर्स असतात, BP आहे, हायपरटेन्शन आहे, हार्ट अटॅक म्हणजे हार्ट रिलेटेड डिझिजेस आहेत आणि कॅन्सर वगैरे, ह्याही गोष्टी कारण म्हणजे तेच मी म्हणल्याप्रमाणे तेच आहे की फक्त वायू प्रदूषणामुळे ते होत नाही, इट इज अ सपोर्टिंग फॅक्टर आणि त्यामुळे त्याचा सिरियसनेस आपल्याला कळत नाही. पण तेच आहे की म्हणजे इव्हन आम्ही PM 2.5 वगैरे पण जेव्हा बोलतो, पार्टिक्युलेट मॅटरवरती आम्ही भर देतो जनरली, तर ते काय, मग तो किती छोटा कण असतो, मग तो एवढा छोटा असतो की तो फक्त आपल्या फुफ्फुसांमध्ये नाही तर ब्लड स्ट्रीममध्ये जातो. सो इव्हन ब्रेन डिसऑर्डर्स, अल्झायमर्स, ह्या एन्झायटी, ह्या सगळ्या मेंटल डिसऑर्डर्स देखील वायू प्रदूषणामुळे वाढत आहेत. कालच्याच आय थिंक लोकमत नाही आजच्या लोकमतमध्ये रितू परचुरेंचं एक आर्टिकल आहे त्याविषयीचं. सो ते बऱ्यापैकी सिम्पल आणि चांगलं आहे. त्यांनी दिनानाथमध्ये एक स्टडी केला होता की वायू प्रदूषण जेव्हा वाढतं तेव्हा नेब्युलायझर आणि त्याला लागणारी जी औषधं असतात त्याचा खप किती वाढतो. सो अशा माध्यमांनी आपल्याला थोडंफार समजू शकतो, पण अगेन ते रेस्पिरेटरी पर्यंत लिमिटेड आहे. मूळ मुद्दाच हा आहे की फक्त श्वसनाचे रोग होत नाहीत, हे बाकीचे सगळे पण होतात. आता सगळं पालिकेकडनं किंवा राजकारणी सगळे सांगतातच वगैरे, यांनी वृक्षारोपण वगैरे केलंय किंवा सगळीकडे ते आकडेवारी आहे, पण मुळात प्रदूषणामध्ये तुम्हाला जी काही खेळती हवा पाहिजे आहे, जसं म्हणलं की हे बंदिस्त शहर झालेलं आहे किंवा कंजेस्टेड सगळा भाग आहे, हवा खेळत नाही. झाडांचा म्हणजे नसल्यामुळे काय दुष्परिणाम होतो जाणवतोय, तो एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की झाडच नाहीये. करेक्ट, खेळती हवा. बरोबर. झाडं आम्ही परसेप्शन सर्वेमध्ये आम्ही हे पण विचारतो हे करायच्या आधी, म्हणजे सेशन घ्यायच्या आधी, की वायू प्रदूषण कसं कमी करता येईल. तर सगळी लोक म्हणतात झाडं लावायला पाहिजे. तसा वायू प्रदूषण आणि झाडांचा डिरेक्ट काही रिलेशन नाहीये. ग्रीन हाऊस गॅसेसचा आहे आणि ग्रीन हाऊस गॅसेस आणि एअर पोल्युशनचा पण आहे. पण एक थोडा इम्पॅक्ट असा असतो की रस्त्यावरती जर झाडं असली तर इव्हन जे हे धुलीकण असतात, डस्ट पार्टिकल्स आणि PM 10 वगैरे असतात, त्यांना सेटल व्हायला एक जागा मिळते आणि त्याच्यामुळे त्यांचं जे डिस्पर्शन असतं ते पण बऱ्यापैकी कमी होतं. बाकी मग आम्ही झाडं लावा, प्रदूषणासाठी झाडं लावा हा ऍक्च्युली थोडासा एक मिथ आहे. ते खरं तर त्याचा तसा काही डिरेक्ट संबंध नाहीये. मोकळी हवा, आय थिंक मोकळ्या जागा नक्कीच आपल्या शहरात कमी होत चाललेल्या आहेत, बागा कमी होत चाललेल्या आहेत, सगळीकडे बिल्डिंग्स असतात. आणि मी म्हणलं तसं वॉकमध्ये एक भाग होता जिथे 400-500 पर्यंत तो AQI गेला होता आणि तिथे आम्ही जस्ट बघितलं की काय कारण असेल, तर खूप बिल्डिंग्स होत्या आणि खूप म्हणजे हवेला खेळायला अजिबात जागा नव्हती. सो मोकळ्या हवेमुळे डिस्पर्शन नक्कीच होतं, वायू प्रदूषण पण कमी होतं आणि ते आपल्या इथे कमी होत चाललं आहे. पण झाडांचा आणि त्याचा तसा डिरेक्ट असा काही संबंध नाही. शेवटच एक फक्त मुद्दा की आता करोनाच्या सगळ्या पिरियडमध्ये जेव्हा सगळं बंद होतं आणि तेव्हा बाकी सगळ्याही चर्चा झाल्या, त्या प्रदूषणाच्या संदर्भाने चर्चा झाली की किती छान खेळती हवा राहिलेली आहे आणि काय पक्ष्यांचे आवाज येत आहेत आणि सगळं छान झालं. हा एक त्यातला एक साईड इफेक्ट फूड इफेक्ट असं म्हणतो आपण, तसा एक तो झाला. तर त्याच्यानंतर जर परिस्थिती आपण पाहिली तर त्यातनं जागरूक होऊन उलट थोडस त्याच्या करोनापूर्व काळातल्या पेक्षा इकडचं प्रदूषण नंतरच्या काळातलं करोनोत्तर काळातलं कमी झालं असं वाटतं का उलट ते जास्त जोमाने वाढलंय असं वाटलं? नाही, वाढलंय, निश्चित वाढलंय. कमी तर नाही झालं. आय थिंक करोनामध्ये जे आपण करू शकलो ते फक्त त्याच्यामुळेच करू शकलो. दुर्दैव आहे की आपण काही शिकलो नाही त्यातनं तसं, पण आय थिंक दॅट वॉज एन एनॉमली की तेव्हा जे काय झालं ते परत होणं शक्य नाही. पण ऍटलिस्ट त्यातनं आपल्याला दिसून आलं की कमी होऊ शकतं. सो गाड्या कमी झाल्या तर कमी होऊ शकतं, पण मग गाड्या कमी करायला काही करत आहोत का आपण?
म्हणजे मध्ये एक टॉक होत, म्हणजे आय थिंक कमिशनरच आले होते आणि हा प्रश्न विचारला होता की गाड्या कमी करायला काय करायला पाहिजे. थोडंसं कन्फ्युजिंग उत्तर होतं, कारण आय थिंक आपण तशा ह्यानी विचारच करत नाही की गाड्या कमी करायच्या म्हणजे काय करायचं. म्हणजे तुम्हाला ऍक्च्युली गाड्यांना अवघड करायला लागणार आहे, पार्किंगची फी कदाचित वाढवायला लागेल, कंजेशन चार्ज हा प्रकार अगदी ते खूप पुढच्या गोष्टी आहेत, पण गाड्यांना जितकी सोयीस्कर आहे आता ते कमी करायला लागणार आहे. आणि त्यामुळेच आय थिंक कुठेतरी तो विषय मागे राहतो, कारण पॉप्युलस नाही आहे, त्यामुळे पॉलिटिशियन्स पण आणि ऑफिशियल्सना पण ते करणं अवघड जातं. आणि म्हणून सोपा हाच मार्ग आहे की बसेस चांगल्या करा आणि मग त्याच्यानंतर त्या जोडीने ह्या गोष्टी पण करता येतील. पण कोविड नंतर वाढलेलंच आहे, कारण आता कन्स्ट्रक्शन पण कैक पटीने वाढलेलं आहे, गाड्या आपल्या दरवर्षी वाढतच जातात आणि ज्या ट्रिप्स आपण पब्लिक ट्रान्सपोर्टनी करतो त्या कमी होत जातात. म्हणजे PMPMLची रायडरशिप आता फेअर हाईक झाल्यापासून कमी झालेली आहे, त्यामुळे आणि ती त्यांचे तिकीट्स म्हणजे प्रॉफिट्स वाढलेले आहे पण रायडरशिप कमी झाली आहे. सो तसं आपण बरोबर दिशेने चाललोय असं फार काही दिसत नाही प्रदूषणाच्या बाबतीत तरी.